होमिओपॅथी म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार होमिओपॅथी ही जगातील सेकंड लार्जेस्ट उपचार पद्धती आहे. सर्व जगभरामध्ये 300 मिलियन पेक्षा जास्त रुग्ण होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतात. भारतामध्ये 100 मिलियन पेक्षा जास्त पेशंट होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेत आहेत. होमिओपॅथी ही अत्यंत सुरक्षित, प्रभावी, वेदनाविरहित, कोणताही साइड इफेक्ट नसलेली आणि रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी अशी उपचार पद्धती आहे. होमिओपॅथीमध्ये नैसर्गिकरित्या रुग्णांच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होऊन आजार बरा केला जातो. होमिओपॅथी मेडिसिनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी असते. हे काही रिसर्चमध्ये सिद्ध झालेलं आहे. 8,000 पेक्षा जास्त होमिओपॅथिक औषधं उपलब्ध आहेत. यामध्ये 75% औषधं ही वनस्पतींची पानं, फुलं, फळं, मुळं यापासून बनवलेली असतात आणि काही औषधं ही मिनरल्स, खनिजे किंवा धातू यापासून बनवली गेलेली असतात किंवा ॲनिमल प्रॉडक्ट किंवा काही सिक्रेशन यापासून बनवली गेलेली असतात. होमिओपॅथिक औषधं ही जन्मलेलं लहान मूल, गरोदर महिला ते अगदी वयोवृद्ध लोक या सर्वांसाठी अत्यंत सुरक्षित अशी आहेत. सर्दी, खोकला, ताप पासून जुनाट आजार, मूळव्याध, मूतखडा किंवा डायबिटीज, थायरॉइड अशा सर्व प्रकारच्या आजारांपर्यंत अगदी कॅन्सरपर्यंत होमिओपॅथिक औषधांनी ट्रीटमेंट ही केली जाते. होमिओपॅथिक औषधं ही जिभेवर घेतली जातात. जिभेवरील नर्व्ह तिथून ती स्टिम्युलेट होऊन औषधांचं काम हे चालू होत असतं. त्यामुळे ही औषधं अत्यंत परिणामकारक आणि जलद गतीने परिणाम करणारी असतात. त्यामुळे काही पथ्य असतं, की औषधं जिभेवर चघळून घेतली जातात. त्यामुळं स्ट्रॉंग स्मेल असणाऱ्या अशा गोष्टी हे औषधांच्या आधी आणि नंतर घ्यायच्या नसतात. होमिओपॅथीमध्ये उशिरा गुण येतो हा एक गैरसमज आहे. अत्यंत जलद गतीने होमिओपॅथिक औषधं काम करत असतात. उशीर लागतो कारण की आजार हा जुनाट झालेला असतो. त्याचे इफेक्ट घालवण्यासाठी टाईम लागतो. औषधाच्या परिणामासाठी टाईम लागत नाही. औषधं ही गोड असतात. बकरीच्या दुधापासून प्रोटीन्स तयार केली जातात आणि त्यामध्ये औषध ॲड करून दिले जातात. त्यामुळे ती चवीला गोड लागतात आणि लहान मुलं ही औषधं अगदी आवडीने खातात. होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही रुग्णांच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक, भावनिक या गोष्टींचा सखोल अभ्यास करून पेशंटच्या आवडी-निवडी, सवयी, आहार-विहार, पूर्वीचे आजार, फॅमिली हिस्ट्री या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करून मेडिसिन दिली जाते. नैसर्गिकरित्या रोगप्रतिकार शक्तीला उत्तेजित करून आजार बरा केला जातो. कोविडच्या काळामध्ये आर्सेनिक अल्बम या औषधामुळे होमिओपॅथीचा प्रसार हा अगदी खेडेगावापर्यंत जाऊन पोहोचला आहे. सध्या होमिओपॅथी प्रगतीच्या दिशेने